नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. चला, आज आपण बनवूया गावरान भाजी, एकदम सिंपल पद्धतीची, मुलांसाठी, टिफिनसाठी. ठीक आहे. आता माझ्या मुलासाठी मी बनवते, तर माझ्या मुलाच्या हिशोबाने मी बनवते. तुम्ही पण तुमच्या मुलाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता आणि सांगू शकता की कसं लागते कशी नाही. तुमच्या मुलाला तुम्ही संध्याकाळी विचारू शकता शाळेतनं आल्यानंतर. बरोबर आहे का? तर आता बघा, ह्याच्यासाठी मी काय काय घेतले बघा. हे आहे बघा आपलं सॉरी, शेंगदाण्याचा कुटा आहे, लसूण आहे, कांदा आहे, मिरची आहे आणि ही आपली शापूची भाजी आहे. ठीक आहे. तर चला बघा, आता आपलं काय काय टाकायचं ते बघूया. हे आपलं कढाई बघू शकता तुम्ही. हे बघा, ह्याच्यामध्ये कढाईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. ते पाणी धुतलेले आहे, हिला पुसून पण आपण घेऊया. बघा, पुसून घेऊया, कारण कुठं पाणी बिणी असेल तर हे नको व्हायला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे. बघू शकता तुम्ही तेल हे बघा. जास्त पण नाही टाकायची गरज नाही परत. ठीक आहे. चांगलं तापून द्या. चला, आता हे तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे. हे बघू शकता, लसूण चांगला फडफडीत भाजायला पाहिजे. हे बघू शकता, एकदम गावरान भाज्या, एकदम सिंपल आहे. बघू शकता, कांद्याला लसूणला थोडासा लाल करूया आपण. आता हे आपलं लसूण चांगला फ्राय झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिरची टाकायची. बघा, ही गावरान मिरची नाही, कारण की आहे ना, ही कवळी मिरची आहे, म्हणून हिला जास्त मिरची टाकते बघा मी. कारण हिला ह्याला तिखटपणा कमी असते. त्या मिरचीला तिखटपणा कमी आहे, कवळी मिरची आहे म्हणून थोडीशी जास्त टाकली. तुम्ही म्हणता एवढी मिरची कसं काय टाकली. ठीक आहे. ही कवळी मिरची आहे आणि कवळी मिरची तेलात चांगली भाजली ना तर खूप छान लागते. ठीक आहे. चांगली भाजायची, चांगली एकदम, म्हणजे ह्याला कच्चापणा राहिला ना तर मग हे तिखट लागते. हिला चांगली भाजायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे कांदा टाकायचा. आता थोडासा कांदा टाकूया. मी कांदा पण टाकलाय. कांद्याला पण चांगलं फ्राय करून घेऊया. बघा शकता. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते बघा, कारण की मिरचीचा ठेकाणा येणार नाही. तसं काय आला नाही अजून ठेकाणा. ह्याला मी थोडंसं मीठ टाकते. ठीक, थोडंसं टाकायचं, कारण की भाजीला मीठ कधीही कमी टाकायचं असतं, हे लक्षात ठेवायचं. कारण भाजीमध्ये मीठ असतं, म्हणून म्हणतो आपण मिठांनी. बरोबर आहे का नाही? तर भाजीला मीठ कमी टाकायचं. आता मी कमीच टाकले मीठ. ठीक आहे. तुम्ही बघू शकता, कांदा चांगला फ्राय करून घेऊया. ठीक आहे. चला, हा कांदा थोडासा फ्राय झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हळद टाकायची बघा. ह्याच्यात तेलात टाकायची. बघू शकता तुम्ही, तेलात टाकली मी. आणि ही भाजी आपल्याला केलेली भाजी आहे ना, हे 2 किलो बघा मी भाजी सगळी घेतलेली आहे मी, आणि साफ करून मी केलेली कापलेली आहे. हे बघा बनवतो. आता ही भाजी 2 मिनिटात खाली बसेल. त्याच्यामध्ये तुम्ही डाळ पण टाकू शकता. आता मी डाळ भिजायला नाही घातली म्हणून नाही टाकत, तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये भाजीमध्ये डाळ टाकू शकता. ठीक आहे. तर ही डाळीमध्ये मला आपल्याला थोडंसं परतून घ्यायची, चांगली परतायची तेलावर, चांगली उलटी पालटी करायची. बघू शकता तुम्ही, लगेच नाही टाकायचं शेंगांचा खूप. त्याला चांगलं परतून घ्यायची बघा, थोडीशी खाली बसवतो. म्हणजे हे दिसते ना खरी भाजी, तसं म्हणजे हे थोडंसं बसायला पाहिजे बघा. हे बघू शकता बघा. आता ह्याला 2 मिनटं मी चांगली उलटी पालटी केली बघा. तुम्ही बघू शकता, ह्याला कलर पण आला मस्तपैकी एकदम बघा. हे बघा, हे आपलं मस्तपैकी भाजी. आता हे म्हणतात ते म्हणतात ह्याला काय करायचं, तर तुम्ही आता 2 मिनटं बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, हा शेंगांचा कुटा आहे. हे बघा, असं करून हे टाकायचं आहे. ठीक आहे. हा शेंगांचा कुटा आहे. तुम्हाला अजून टाकायचं तुम्ही अजून टाकू शकता. तुम्हाला कमी टाकायचं तुम्ही कमी टाकू शकता. मुलांना खायला चांगलं आहे. शेंगांना पण ताकद खूप असते एकदम. शेंगांना चांगलं भाजून मी त्याला कूट टाकलेलं आहे. हे बघा, हे म्हणजे असं मी कूट टाकते. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. तर ह्याला आहे ना, न काय करता असं करता असं करायचं, हलवायचं नाही, काहीच नाही. बघा तुम्ही नुसतं बघा, आणि असं झाकण मारून ठेवायचं असं. ठीक आहे. स्लोवर 10 मिनटं असं तुम्ही ठेवा बघा, मग तुम्हाला कळेल की कसं आहे. ठीक आहे. 10 मिनटं स्लोवर असतं एकदम. ठीक आहे. तोपर्यंत आपण, चला मी हे ओपन करते. भाजी पकवायचा पण तरीका तुम्हाला शिकवते मी. बघा, हे बघा भाजी. आता ह्याला आपल्याला उलटं पालटं करायची. हे बघू शकता तुम्ही. आता तुम्ही म्हणता असं का केलं, तर कसं असतं, त्या मुंगफळीला शेंगदाणा असतं, म्हणजे तेलाचं असतं, बरोबर आहे का. तेल खाली येण्यासाठी त्याला मी असं केलं होतं. वापरलं तेल खाली. हे बघा,
मस्त वाटते एकदम, भाजी खूप छान दिसते. ह्याला अजून 5 मिनटं अजून पकवायची. अजून हे पकली नाही काहीच नाही. याला मी 5 मिनटानंतर मी खोलली होती, पण तुम्हाला मी 10 मिनटं बोलली होती, पण मी 5 मिनटं खोलते कारण मला थोडीशी गाय आहे स्वयंपाकाची. ठीक आहे, तर हे बघू शकता तुम्ही. आता ह्याला झाकून ठेवायचं ठीक आहे, अजून झाकून ठेवायचं. आता आपल्याला चपात्या बनवायच्या. ठीक आहे, चला दुसऱ्या गॅसला ह्याला ठेवू आणि चपात्या बनवून घेऊया. आता ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, पीठ कसं मळलेलं ते पण तुम्हाला दाखवते. आता हे झाकून ठेवलं होतं मी, ह्याला खोलते बघा आणि असं तुम्ही थोडंसं बघा. हे बघा, आता ह्याला मी हे ठुले बघा असं. ठीक आहे, कपडा टाकलाय खाली. ह्याला परत असं दोन्ही हाताने असं चेंबायचं बघा, असं चेंबायचं. पीठ चांगलं मळायचं. तसं काय आपलं पीठ मळलेलं आहे चांगलंच. हे बघा, उठल्या मी पहिले पीठ मळले आणि मग भाजीची तयारी केली. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, तर ह्याचं आपल्याला मस्तपैकी चपात्या करायच्या. बघा किती मस्त पीठ मुरले. कधी पण आहे ना चपात्याचं पीठ आहे ना, चपात्या तुम्हाला करायच्या असतात ना, तर तुम्ही पहिलं पीठ मळून घ्यायचं. आता तुम्ही आता मी जोडती व्हिडिओ बघा. हे आहे आपलं सुकं पीठ. तर आपल्याला चपात्या करायच्यात म्हणून आपल्याला आहे ना, तर तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते मी पीठ कसं मळलं कसं नाही ते पण तुम्हाला दाखवते. तर हे तुम्ही बघू शकता. आता मी हे चकला बेलन हे धुवून ठेवलेलं आहे बघा, वलच आहे कारण कसं आपल्याला सगळं धुतल्याशिवाय वापरायचं नाही, बरोबर आहे का नाही. तर आपल्याला हे चपात्याचं पीठ मळलेलं आहे. आता हे बघा सगळं मी घेतले तयारी, तेल बिल सगळं घेतलेलं आहे, पीठ मळलेलं आहे. आता ह्याचा मी गोळ्या करते, छानशी चपाती बनवते. आपल्याला 2 चपात्या मस्तपैकी बनवून घेते. येसला डब्याला द्यायच्यात मला. हे बघू शकता तुम्ही. वा, आता ह्याला आपण हे करायचं, ह्याला लाटायचं. आता ह्याला आपलं तेल लावायचं चांगलं मस्तपैकी. वरनं खालनं तेल लावायचं. हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, असं हात पुसायचा आणि हे असं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर असं पीठ लावून तुम्हाला माहिती आहे चपाती लाटायचीच. मी त्याची चपाती किती मस्त असते ते. हे बघू शकता. एकदा तुम्हाला आता 2 चपात्या दाखवून 1 चपाती दाखवते तुम्हाला. आणि आपला हा व्हिडिओचा मापात तुम्हाला मी शिकवायचा प्रयत्न करते. कोण कोण शिकते, कोण कोण नाही शिकत. ठीक आहे, आणि मी एकदम सिंपल तरीकेची मी तुम्हाला भाजी भाकरी हे करायला शिकवते एकदम, बरोबर आहे का नाही. बघा जास्त पीठ पण लावत नाही मी, अजिबात नाही पीठ लावतो का. नुसतं गरा 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 असा मी लाटते बघा. बघितलं, पीठ पण नाही, सुकं पीठ पण मी लावत नाही जास्त बघा. आपल्याला माहिती आहे कुठं पीठ हे म्हणून हे आहे, जार आहे. असं हातावर घ्यायचं आणि बघायचं की जार कुठं आहे म्हणून. हे बघा, आता हे तर मला जार वाटते जरा ह्या साईडला. तर हे बघा, पीठ पण लावत नाही मी जास्त करून. पीठ जास्त लावलं की तेल जास्त लागतं माहिती आहे तुम्हाला, म्हणून हे काही नाही करायचं एकदा. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. बघा, बघायला पैसे लागत नाहीत, अजिबात तेल लावलं नाही, काहीच नाही मी. बघा, आता आपल्याला बघायचं आहे की तवा तापलाय का. तोपर्यंत आपल्याला हे ना एक अजून पिठाचं गोळा घ्यायचा आहे असाच. हे बघू शकता तुम्ही एकदा. हे बघा, ठीक आहे. आता आपल्याला तव्यावर जायचं आहे. चला, आता हा आपला तवा, ह्या तव्यावर मुद्दाम असं तेल टाकायचं साईडने. ते बघू शकता, असं तेल टाकायचं. ठीक आहे, आता ही आपली चपाती हिला आपल्याला हे बघा, हे बघू शकता तुम्ही. बघा, आता ह्याला आपण पलटी मारायची अशी करून. ठीक आहे, तो पण दुसरी चपाती आपल्याला तयारी करायची. ठीक आहे, चला. आता मी तिला स्टॉप केलं होतं. आता ह्याला आपल्याला तेल लावायचं आहे चपातीला असं. ते बघू शकता चपाती तुम्ही. हे आता चपाती आपली जरा थोडीशी फुटलेली आहे. आणि हे चपातीचं गहू आहे ना, राशनचं गहू आहे बघा. ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही. एकदम चांगलीला भाजायची, उलटी पालटी भाजायची. बघू शकता तुम्ही. आता ह्या साईडचं असे करून भाजायची बघा. तुम्हाला भाजायचा मी तरीका दाखवते बघा. हे बघा, हे असं करून भाजायची परत उलटी.
परतीला अशी करायची. त्याच्यानंतर परतीला अशी करायची, कारण आपल्याला माहिती आहे इथं कच्ची आहे जरा थोडीशी. इथं भाजायची असं. ठीक आहे. त्यानंतर आपलं हे असे करायचे. हे सगळी कोणतं भाजलेले आहे. हे आता मुदाम अशी करायची आपल्याला. हे बघा, हे बघा, हे असं पण आपल्याला भाजायची. कवळी 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 भाजायची. बघितलं हे बघा. आता तुम्ही दुसरी चपाती पण मी दाखवते तर थोडीशी वाटते अशी कच्ची कच्ची वाटते. कवळी कवळी गवळी गवळी भाजायची अशी. कशी वाटते तुम्हाला? आता ही भाजी झालेली आहे आपली बघा. तुम्ही बघू शकता. बघा चपाती मस्तपैकी झाली का सांगा. बघितलं का? गरम गरम खायची कोणाची इच्छा झाली तुम्ही खरं सांगा. कोणा खायची इच्छा झाली त्यांनी सांगा मला पटकन एकदम. आता तो पण मी चपाती दुसरी लाटून घेते. आणि का ह्याला पण असं अशीच फिरवायची. गरा 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 फिरवायची. हिला सुद्धा आहे ना म्हणजे अशीच जास्त पीठ लावत नाही काहीच नाही. नुसतं अशी गरा 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 फिरवते. बघू शकता. बघा पैसे लागत नाहीत. लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा जरा. ठीक आहे. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करत जावा जरा. असं नाही की ते मराठी माणसाला घाण कमेंट करायचं. हे असं हे तसं असं नाही करायचं. एकदम आपल्या मराठी माणसालाच आपण सपोर्ट करायला पाहिजे. माहिती आहे का? कारण आपलं मराठी माणूस मोरं जाते जाऊन द्यायला पाहिजे. हां बरोबर आहे का नाही? पण आपल्यामधनं एखादं मोरं जातं की त्याला म्हणतात ह्याला कधी मागं खिचू. हे आपल्या मोरं जायला नाही पाहिजे. असं नाही करायचं. जा तू जा, तुझ्या मागं मी येतो म्हणायचं. बरोबर आहे का नाही? ह्या हिशोबाने लाईक करत जावा. स्मिता तू मोरं जा, आम्ही तुझ्या मागं येतो. किंवा आम्ही तुझ्या मोरं जातो, तू पण ये आमच्या मागं. हे पण मला चालेल असं काही नाही. बरोबर आहे का? हे बघा चपाती मी सगळी पूर्ण लाटली बघा. तुमच्या संग बोलत बोलत. आता हे बघा तुम्हाला दाखवते नुसतं चपाती. नुसती चपाती बसते बघा तुम्ही. ठीक आहे. बघा बघा अजिबात पैसे लागत नाही. बघा भाजी पण झाली मस्तपैकी करून. अजिबात लागत नाही पैसे. बघायला पैसे लागत नाहीत. तुम्ही शिकताय हो का? ह्याला अजून पलटी मारायची अशी. तुम्हाला ते पीठ मळण्याचा व्हिडिओ दाखवणार आहे मी. ह्याच्यानंतर दाखवते बघा मी पीठ कसं मळलं होतं ते तुम्ही बघू शकता. बरोबर आहे का नाही? कारण आपण कधी आहे ना कोणाला फसवत नाही काहीच नाही. हे बघा ह्याला असं फिरवते मी चपातीला परत. बघा आता ह्याला मी तेल लावून घेते. हे बघा हिला परत वरनं खालनं तेल लावते बघा. हे आपली चपाती. हिला पण चांगली भाजायची. गवळी 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 भाजायची. अशी भाजायची. हिला पण अशीच भाजायची. माहिती आहे का? आणि तुम्ही सांगा थोडीशी गप्पा मारते बोलत बोलत. भावांना बहिणींना माझ्या बोलण्याचा राग मानत जाऊ नका. माझं कसं असतं माहिती आहे का? आता खूप लोक मला आहे ना बोलायचं म्हणतात. आता मी एक बिझनेस करते ऑनलाईन. म्हणजे हे विकते मसाले विकते. तर त्या मसाले विकते ते काय लोक माझ्या संग असे करतात. असं नाही करायला पाहिजे. कधी कोणासंग नाही करायचं. कोणाच्या भावना संग खेळत जाऊ नका. काही लोक असं आहेत की घ्यायचं नाही काय नाही ते मसाला पण व्हॉट्सअप चॅटिंग करतात. आणि मग आपलं चॅटिंग बोलणं बिन झाल्यानंतर मला आता नाही आता माझ्या नवऱ्याला विचारते आणि मग तुम्हाला सांगते. अरे या एखाद्याचा टाईमपास नका करत जा. हां मला नवरा नाही रे. मी जर 4 पैसे माझं कसं ना कसं कमवायचं बघते आणि त्यात तुम्ही मला असं हे करताय. तुम्हाला माझ्या संग बोलायचं ते तुम्ही खोटं बोलताय. आता तुम्ही माझ्या घरी या आणि बोलून जावा. पण असं खोटं नका बोलू या. खोटं बोलून कोणाचं हे चांगलं होत नसतं. बरोबर आहे का नाही? कधी ही माणसानं खोटं बोलू नाही. एक खोटं बोलायचं 10 खोटं माझ्या माणसानं उतरतं माणसाला. आणि जे ज्ञान लोक असतात ना मग त्यांच्या संग पण मला असं म्हणजे असं ते म्हणजे हे होतं की बाबा हे पण टाईमपास करतोय का मग. पण काही लोक खूप चांगले आहेत. एका मिनिटात ताई तुझा कॅनर पाठव. ताई तुझा फोन नंबर आहे ना हाच. मला हा तर ती लगेच मला आहे ना लगेच फोनपे करतात लगेच. अजिबात ते लोक बघत नाहीत काहीच नाही. फोनपे करतात कॅनर करतात म्हणतात ताई तू खूप मेहनत करते. मेहनतीने काम करते. यशला सांभाळते. खूप चांगलं वाटतं एकदम. हां सिंगल मदर आहे. आम्ही तुला मदत करतो. तू खूप मेहनतीवादी आहे. किती लोक छान छान कमेंट आहेत मला. आणि किती लोक छान छान बोलतात. मी काय करते माहिती आहे का? मी स्वतःहून आहे ना मसाल्याची ऑर्डर घेतली ना त्यांच्याकडून समोरून पैसे आले ना मी स्वतःहून त्यांच्या संग बोलते 10 मिनिटं. कुणीही म्हणा की माझ्या संग स्मिता नाही बोलली. 10 मिनिटं बोलते मी.
की बोला, तुमची इच्छा आहे ना माझ्या संग, कोणा तुम्हाला बोलायचं घरातल्या लोकांना, सगळ्यांसंग माझ्या संग बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. पण मला जर मी बोलत बसले तर मी खाणार काय? मला पण पोट आहे, मला पण माझं लेकरू आहे, त्याला लेकराला बाप नाही, काहीच नाही, त्याला कोण देणार बरं तुम्ही सांगा. मी जर मेहनत केली तर मला 4 पैसे येतात, आणि जर मी मेहनतच नाही केली तर मला पैसे कुठून येतात तुम्ही सांगा. बोलल्याने माझं पोट नाही भरणार, चुकलं असेल तर माफी असावी. ठीक आहे, चला हा व्हिडिओ मी इथं संपवते. आणि हां, पीठ मला तुम्हाला व्हिडिओ दाखवते, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला. ठीक आहे, चला बाय. आणि असेच तुम्हाला छान 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 तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आता आजचा भाजीचा, उद्या मी काय बनवणार आहे येसला ते तुम्हाला मी दाखवते एकदम. ठीक आहे, चला आता मी येसला टिफिन भरते. तुम्ही भाजी बघू शकता, हे बघा, ही भाजी बघू शकता, मस्तपैकी भाजी झालेली आहे. आता ही मोकळी करायची आपल्याला. हे बघा, ही भाजी आपली आहे शापूची. ही भाजी आता आपल्याला डब्याला द्यायची येसला. ठीक आहे, हे बघा, ही डब्याला द्यायची. आणि ही थोडीशी भाजी आहे ती काढून टाकायची. आपल्याला पोह बनवायचे, तो पोहासाठी तयारी केली मी. येसला पोह बनवते. हे बघू शकता तुम्ही, सगळं धुवून घेतलं आहे. तर आता हे खाली करायचे. तर 2च मिनटं. हे बघा, आता ह्याच्यामध्ये झाली. आता ह्याच्यामध्ये चपाती येसला देते. हे बघा, 2 चपाती येसला देते. पाणी जरा थोडंसं थंड करते, जरा हे थोडंसं टोपल्यामध्ये. हे बघा, टोपल्यात थंड करते. आता पाणी सुटत, चपातीला पाणी सुटतं एकदा. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याकडे कपडा नाही, पण हे बघा, हे आपल्याला द्यायचे. ठीक आहे, तर आता मला असं वाटते की ह्या रुमालमध्ये येसला असा रुमाल पॅक करावं. हे बघू शकता तुम्ही. जर तुमच्या डब्याला पाणी सुटत असेल तुम्हाला वाटते ना, तर तुम्ही हा असा करायचा, असा डबा करायचा. त्याच्यानंतर ह्या 2 चपात्या तुम्ही काढल्यात ना चपात्या, हे बघू शकता. ह्या चपात्या अशा आतमध्ये ठेवायच्या, अशा. ठीक आहे, हे बघा, हे बघा, ही चपात्या अशा आतमध्ये ठेवून द्यायच्या आणि ह्याला झाकण लावून द्यायचं. म्हणजे ह्याला चपात्याला अजिबात पाणी बिणी काही सुटत नाही, काहीच नाही. हे बघा, आता मी गमजे आहे आणि हे असं करून डबा तयार झाला. येतचा आहे डबा. आता मच्छीला पण जेवण द्यायचं. हे येतचा डबा टिफिन तयार झाला. आता येतची आता मच्छीची तयारी. ठीक आहे, चला आता ही मच्छीसाठी एक चपाती बनवली. हे त्याचं ताट आहे. ठीक आहे, या ताटामध्ये ही चपाती मी चांगली मुरती बघा, म्हणजे चुरती. हे बघा, म्हणजे मच्छीला पण आता भूक लागली असेल, त्याला पण देते सकाळ सकाळ जेवायला, म्हणजे त्याला दुपारपर्यंत टेन्शन नको. ह्याच्यामध्ये दूध वतायचं आपल्याला. ठीक आहे, दूध वतून त्याला खायला द्यायचं. बघा, हे पण माझं पुण्याचं कामाला लागत. एका मुकाजत्राला आपण काही देतो ना सकाळच्या पारी चांगलं खायला, तर त्याचा आत्माला चांगलं लागतं. आता आपण सोयला भूक लागली ना, आपल्या कोणी काय दिलं खायला, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आत्म्यातनं किती म्हणजे दुआ निघते किंवा विजा चांगलं होऊन दे. बरोबर आहे का? तसं मुकाजत्रापाचं पण असतं की आपल्याला पण ते मुकाजत्रा म्हणतं की हिचं चांगलं होऊन दे. बरोबर आहे का नाही? आता हे बघा, आता जो पण मी इथं आहे मुंबई गावाला, तो पण मी त्याला सांभाळणार. ज्या दिवशी मी मुंबईला जाईल त्या दिवशी मी सांगू नाही शकत मला ह्याचं काय होईल काय नाही. बरोबर आहे का नाही? स्वामींची इच्छा असेल तर त्याला आपण मुंबईला घेऊन जाऊया. हे बघा, असं काढून त्याला चारायचं. हे बघा, चुरती बघा, माझ्या मी हाताने चुरती त्याला मी. बघा, हे बघा, आता मच्छीला चांगलं खायला घालते. तुम्ही बघू शकता, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ठीक आहे, आता मी बंद करणार होते, पण तुम्हाला पण हे दाखवायचा मी प्रयत्न करते, कारण तुम्हाला पण शिकायला पाहिजे माझ्याकडून तर काही ना काही. तर तुमच्या इथं पण एक दारात डॉगी असेल तर त्याला तुम्ही आहे ना असा काला द्यायचा करून, असा माहिती आहे का, असा काला द्यायचा करून. लय म्हणजे लय हे होतं, काय म्हणतात त्याला, लय आशीर्वाद लागेल तुम्हाला आहे ना. कुठं तुम्ही मंदिरमध्ये जाताय, कुठं तुम्ही दानधर्म करायला जाताय, त्यापेक्षा तुम्ही असं जर डॉगींना मुक्या जत्रावाला जर तुम्ही असं खायला घातलं तर त्यात पण तुम्हाला पुण्याचं काम आहे. बरोबर आहे का नाही? आता तुमची मर्जी, शिकायचं नाही शिकायचं, तुम्हाला काय कमेंट करायचं काय, हे तुमची मर्जी. जर एखादी व्यक्ती, बरं माझ्या रूपात एक देव तुम्हाला सांगतोय, देव माणसामध्ये आहे, देव माझ्यामध्ये, देव तुमच्यामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? तर आता हे का व्हायला मी काला एक चपाती दूध घेतले. आता मच्छाला त्यात देते बघा, मच्छा पोट भरून खाईन. त्याचा दुआ किती, म्हणजे त्याचा आत्मा किती मला आशीर्वाद देईल. आपण का एखाद्याने आपल्याला काय मदत केली तर आपल्याला किती वाव, त्याने आपल्याला मदत केली, तर चांगलं होईल, चांगलं होईल. तसं आपण ह्या जर डॉगीला, जर आपल्या घरामध्ये एखादा डॉगी आहे त्याला तुम्ही जसं पोट भरून जेवाय दिलं तर त्याचा जो आत्मा आहे ना, आत्मा ते दुआ देतो एकदम. बरोबर. ते चला आता मी तुम्हाला मच्छाला द्यायला, जेवण द्यायला जाऊया. हो का, दिवस उगवला आता बघा. हे बघू शकता तुम्ही, आसमान दिवस ही सगळा उगवलेला आहे. हे बघा, हे बघा आमचा मच्छा पण, हे बघा त्याचं खाणं बघा, त्याला किती खायला भूक लागते बघा. बघितलं ना,
हे आसमान इकडे बघा, ह्या साईडला म्हणजे हे होते बघा तुम्हाला, हे बघा ह्याला म्हणतात, हे बघा त्याला किती दुवा लागेल बरं मला. हां तुम्हीच सांगा. तुम्ही नका का नका हे करा, पण एक लाईक करा. जर मी चांगलं काम केलं असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमची राय काय आहे ती, ठीक आहे. तर बघा ती पोटभर खाते, आता त्याला खायची काही घेऊ नाही, टेन्शन नाही. खालं ना ते निवांत दिवसभर फिरत. एकदा त्याला खायला दिलं ना मी, ते निवांत दिवसभर फिरत, त्याला काहीसुद्धा बोलायची गरज नाही काहीच. आणि दिवसभर माझ्या मागं असतो. मी दुकानला गेली तरी माझ्या मागं, मी कुठं गेली तरी माझ्या मागं. आणि जर मी कुठं घेऊन ह्याला नाही गेली आणि मी महागारी आली तर मच्छ्या म्हणून आवाज दिला की कवऱ्या भला करून पोपू पोपू येतो. गावात लोक पण लय हसतात की तू ह्याचं नाव लय भारी ठेवलं आहे म्हणून. खरं सांगते. तर भावानं बहिणीनं काही चुकलं असेल तर माफी असावी. आता पोहा बनवायचा आहे, चला तुम्हाला पोहा शिकवते. पण पोहा तर तुम्हाला येतं, आता व्हिडिओ तर लय मोठा झाला आहे. तर आता पोह्याचा व्हिडिओ मी तर बनवणार होती पण नाही बनवत, कारण आता व्हिडिओ पोहा तर सगळ्यांना येतं बनवायला, ठीक आहे. तर हे तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते. व्हिडिओ मी थांबवलं होतं, माझं झालं होतं पण मी नाही, आता म्हणते हे तुम्हाला दाखवा. बघा त्याने पोटभर खाल्लं बघा, बघितलं का. एक चपाती चांगली खपक्या बनवली मी, बिना तेलाची बनवली. तेल बिल काहीच नव्हतं त्या चपातीला. तुम्ही पण असं करत जावा. जर तुम्ही स्वयंपाकामध्ये एखादा, आता हे कवाय ना माझ्या घरात एखादा मला मुलगा असता किंवा एक मुलगी असती, मग मी काय तिला रस्त्यावर सोडून दिली असते का? तिला पण दिलंच असं ना खायला, बरोबर आहे का नाही. हां ह्याला मी वराती कधी कधी हा माझ्या पायात गुटकाळतो, माझ्या चपल्या लपवून ठेवतो. काय करतो हे, काय करतो, चपल्या लपवून ठेवतो. असा खेळत बसतो माझ्या संग. आता सकाळच्या पारी माणसा घाय असे जायचे कामाला, कुठं कुठं बाथरूम बिथरूम जायला, ते चप्पल कुठं शोधत बसायचं. मग ती वैताग येतो, मग त्याला ते फटकं कधी कधी मी. मग आज तर मी सोडून दमली. आज मी मला ह्याला काय बोलतच नाही म्हणलं. मनाने चप्पल आणून दाखवते मला, इथं चप्पल आहे म्हणून भाऊ 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 करतो ते चप्पलेजवळ मला जाऊन. बघा त्याचं भरलं पोट हो का, शिल्लक पण राहिलं का. बघितलं का, खा मुकाट्याने पूर्ण खतम कर, नाही तर महादेन चांगला. बघितलं दम दिल तर खातो कसं एकदम. त्याला पण वाटतं ना आपलं कोण ना कोण माणूस आहे हे करणारा, जीव लावणारं आहे का नाही. बघा बरं खातं आहे का नाही. हां खा की आता लय महावीर खाती मुकाट्याने हो का. त्याचं पोट भरलं ना, आता त्याला दिवसभर टेन्शन नाही बघा, ठीक आहे. चला भावानं बहिणीनं काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि असाच व्हिडिओला सपोर्ट करत जावा, लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे. बाय, लव यू.